लाडक्या बहिणींसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 1400 कोटींची तरतूद, योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तरतूद, मासिक लाभ 1,500 वरून 2100 करण्याबाबत मात्र अद्याप तरतूद नाही. राज्यातील 146 पैकी 105 नगरपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर, त्याबाबतचं विधेयक विधानसभेत सादर. सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी सरकार पैसा देणार, राज्य सरकार 36 कोटी रुपयांचा निधी देणार, विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद. गड किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना आता 1 लाखांचा दंड आकारला जाणार, तसंच शिक्षेचीही तरतूद. त्यासाठीचं प्राचीन स्मारक आणि अवशेषांसंदर्भातलं विधेयक विधानसभेत मंजूर. सिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांची संख्या 9 वरून 15 होणार. विश्वस्तांचा कालावधी 3 वरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेत मांडलं विधेयक. कुर्ल्यातील बेस्ट अपघाताचा मुद्दा विधानसभेत चर्चेत. विरोधकांकडून आयुर्मान संपलेल्या बेस्टच्या गाड्यांचा मुद्दा उपस्थित, तर 1300 नवीन बस खरेदीची ऑर्डर दिल्याची फडणवीसांची माहिती. कुर्ला अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढला. आणखी एका जखमी रुग्णाचा सायन रुग्णालयामध्ये मृत्यू. फजलू शेख असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव, घाटकोपरचे रहिवासी. बेस्टचं खासगीकरण थांबवा या मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्याकडून आंदोलन. बेस्टच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत भूषण गगराणींना भेटून दिलं पत्र. उद्या अंतरवाली सराटेमध्ये जरांगेंची पत्रकार परिषद. सकाळी 11 वाजता जाहीर करणार सामूहिक आमरण उपोषणाची तारीख. न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशींचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू. शवविच्छेदन अहवालात नमूद. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार. सोमनाथ यांच्या कुटुंबियांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित. परभणीतील हिंसाचाराचे पडसाद लातूरमध्येही. विविध संघटना आणि व्यापाऱ्यांचा एकत्रितपणे बंदमध्ये सहभाग. जिल्ह्यातील बस सेवेवर मात्र कुठलाही परिणाम नाही. सोमनाथ सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं त्यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर. त्यांच्यासाठी आम्ही न्यायाची लढाई लढू, प्रकाश आंबेडकरांची एक पोस्ट. भिवंडीमध्ये परभणी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. पोलिसांच्या ताब्यातील मृत्यू झालेल्या आंदोलक तरुणाच्या कुटुंबियांना शासनानं तत्काळ मदत देण्याची आंदोलकांची मागणी. परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद. शहरात 2 ठिकाणी आंदोलन करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची चौकशी करावी, आंदोलकांची निवेदनाद्वारे मागणी. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संसदेत चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी. खासदार बजरंग सोनवणेंची लोकसभेत मागणी. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचं मोठं विधान. राजकारणी लोकांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये जात आणू नये, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. बीडच्या मस्सा चौकमध्ये सीआयडीचं पथक दाखल. IPS अधिकाऱ्यांनी घेतली मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचं मोठं विधान. राजकारणी लोकांनी या प्रकरणामध्ये जात न आणण्याचं वक्तव्य. पालघरमधील वाढवण बंदराच्या कामाला लवकरच सुरुवात होणार. पहिल्या टप्प्यामध्ये 4 कंटेनर टर्मिनल तयार करण्यात येणार. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाची माहिती. वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध. शेकडो पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये सुरू असलेल्या भूसंपादनाचं काम स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न. काही पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पक्ष कार्यालयाला भेट देत महिला कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. एसटीला नोव्हेंबरमध्ये 941 कोटींचं विक्रमी उत्पन्न. प्रतिदिन सरासरी 60 लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास.
MRC कडून मेट्रो 3 मार्गिकेमध्ये लावण्यात आलेल्या 2000पेक्षा अधिक झाडांचं टॅगिंग पूर्ण. झाडांवरील QR कोड स्कॅन केल्यास झाडांची उंची, आकार, प्रजाती आणि इतर संबंधित माहिती उपलब्ध होणार. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचं चक्काजाम आंदोलन. महामार्ग सांगली जिल्ह्यातून रद्द करण्याची मागणी. आमदार रोहित पाटलांनी फोनवरून साधला आंदोलकांशी संवाद. नवी मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयासमोर RPI आठवले गटाचं आंदोलन. कार्यकर्त्यांकडून पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीमध्ये आंदोलक तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे RPI आक्रमक. परभणीत न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आंदोलकाचा मृत्यू झाल्यामुळे ठाण्यात निदर्शनं. आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय काढली निषेध रॅली. नांदेडमध्ये भरधाव कारचा अपघात. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकींचं नुकसान. वजिराबाद भागातली घटना. अपघात CCTV मध्ये कैद. दौंड पोलिसांकडून 64 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुटखा वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. ट्रक चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या वाळव्यामध्ये रिव्हर्स रिक्षांचा थरार. रेणुका माता यात्रेनिमित्त रिक्षांच्या स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्यातील अनेक रिक्षा चालकांचा सहभाग. वसई धर्मप्रांताचे नवीन बिशप म्हणून फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांनी स्वीकारला पदभार. थॉमस फ्रान्सिस यांचा स्वीकृती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. खातेवाटपासाठी आज बैठकीची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी रात्री बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. खातेवाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. सुधीर मुनगंटीवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. मंत्रिपद न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा. ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्री केलं. मी निष्ठावान असूनही मला मंत्री केलं नाही. मंत्रिपद नाकारल्यानंतर मुनगंटीवारांची खदखद बाहेर. 14 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मला मंत्रिपदाची खात्री देण्यात आली. तसंच फडणवीस आणि बावनकुळेंनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला होता. गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळात स्थान नसल्यामुळे छगन भुजबळ नाराज. हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकच्या दिशेनं रवाना. 2 दिवसांनी भुजबळ समर्थक मेळावा घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळातून का काढलं माहीत नाही. राज्यसभेवर जाऊ शकत नाही. मतदारसंघातील मतदारांची ती प्रतारणा ठरेल. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. जरांगेनं अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणून मंत्रिपद नाकारलं. भुजबळांनी उघडपणे बोलून दाखवली नाराजी. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचं आम्हाला घेणं देणं नाही. मनोज जरांगेंची भुजबळांबाबत प्रतिक्रिया. मंत्रिमंडळातून डावललं जाणं हा फक्त भुजबळांचाच नाही तर OBC चळवळीवरचा अन्याय. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.